स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा जे करणारे जे विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. जे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत, अजून ऍड यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. जे ग्रुप बी आहे त्याची आपण वाट बघत आहात. नंतर मधल्या काळामध्ये ज्या पर्यवेक्षक आहे, अंगणवाडी सेविकाचे पर्यवेक्षक जे आहेत ते, नंतर राहिलेल्या जिल्हा परिषदच्या भरत्या, नंतर इतर ज्या भरत्या आहेत त्या झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सरळ सेवाच्या ज्या परीक्षा आहेत त्या झालेल्या आहेत आणि जाहिरात सुद्धा आलेल्या होत्या. परंतु आपल्याला असं वाटते की आता जाहिरात येणार की नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की दरवर्षी कोणत्या ना कोणत्या विभागातील जे रिटायर होणारे जे व्यक्ती असतात किंवा जे पद आहेत हे रिटायर होऊन खाली होत असतात विद्यार्थी मित्रांनो, सेवानिवृत्त होत असतात. आणि दरवर्षी हे जे काय हे सायकल आहे, चक्र आहे, हे सुरूच राहत असणार आहेत. मग स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी म्हणून वेगवेगळ्या जी काही भरती आहे त्यामधली महत्वाची जी भरती आहे, आता सध्या आनंदाची बातमी अशी आहे की कालच्या जे लोकमतचा पेपर आहे त्या लोकमतच्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे की वन विभाग जे आहे आपला, त्या वन विभागामध्ये भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ती पद म्हणजे वनमजुरांची पद आहे आणि ती 12,000 वनमजुरांची पद ही भरण्यात येणार आहे असं जे बातमी आहे. त्या बातमीमध्ये प्रधान मुख्य वनरक्षक आहेत आपले सौमिता विश्वास मॅडम यांनी ही माहिती दिलेली आहे, ही बातमी दिलेली आहे. म्हणजे हे सेवानिवृत्त झाले असल्याने, वनमजूर जे आहेत हे सेवानिवृत्त झाले असल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 12,000 पदांची आम्ही भरती काढत आहोत असा शासनाला त्यांनी मागणी पत्रक दिलेलं आहे. त्या डिपार्टमेंटने मागणी पत्रक दिलं आहे, फॉरेस्ट विभागाने. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि हा महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी पदं आहेत ही त्या स्थानिक लोकांमधूनच भरली जाणार आहेत, जे त्या गावामधली किंवा त्या एरियातली असतील, त्या एरियातील स्थानिक लोकांमधूनच ही पदं भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जे स्थानिक लोक असतील ज्यांच्याकडे फॉरेस्ट आहे, त्या जास्तीत जास्त जागा ज्या आपल्याकरिता येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, याकरिता सर्वांनी अवेअर व्हायचं आहे, जागरूक व्हायचं आहे. जे आपण जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल त्यासाठी तुमच्यासाठी जी बातमी आहे ही आनंदाची बातमी आहे. सोबतच ही वनमजुरांची 12,000 पदं भरण्यात येणार आहे. सोबतच सहाय्यक वनरक्षक जे आहेत, सहाय्यक वनरक्षकांची पदं सुद्धा 289 पदं या मधून भरली जाणार आहेत. मग ही पदं कुठून भरली जाणार आहेत, तर जे इतर जे पदं आहेत या पदांची पदोन्नतीतून ही पदं भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. 289 पदे व सहाय्यक वनरक्षकाची. म्हणजे ही सुद्धा जे वनमजूर असतील किंवा इतर जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारे व्यक्ती असतील यांच्यासाठी ती आनंदाची बातमी आहे की 289 पदे सुद्धा सहाय्यक वनरक्षकाची जी पदं आहेत या ठिकाणून भरल्या जाणार आहेत. मग याकरिता अभ्यासक्रम कोणता आहे, याकरिता सिलेबस काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि भरती येणारच आहे हे एवढं नक्की. कारण आपल्याला डिपार्टमेंटने जेव्हा मागणी, जे जागा एवढ्या रिक्त आहेत म्हणून जेव्हा सांगत आहेत, म्हणजे हा मागणी पत्रक शासनाला पाठवलेला आहे आणि त्यानुसार सरळ सेवा होणार आहे एवढं नक्की विद्यार्थी मित्रांनो. हे आपल्याला 200% खरी बातमी आहे. कारण प्रधान मुख्य सचिव जे आहे वनरक्षक सौमिता विश्वास मॅडम यांनी ही बातमी दिलेली आहे. त्यामुळे हे विश्वासार्थ बातमी आहे, यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल आणि यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता आणि अभ्यासक्रमासंदर्भातील जो व्हिडिओ आहे हा मी पुढील व्हिडिओमध्ये बनवणार आहे. यासारख्या ज्या बातम्या आहेत, जाहिराती आहेत किंवा इतर जे काही अपडेट्स आहेत, या अपडेटसाठी ऐकण्यासाठी आणि आपण पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कायमस्वरूपी आपल्याला हे महत्वाचे अपडेट मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.